आजचा जो सेशन आहे आपलं पोटाचं आरोग्य याच्या संदर्भात आहे. इट ऑल स्टार्ट्स विथ युअर गट्स. गट्स म्हणजे आपले जे इंटेस्टाईन आहे, इंटेस्टाईनची हेल्थ, म्हणजे थोडक्यात आपण त्याला पोटाचं आरोग्य. गट हेल्थ हा शब्द वारंवार येणार आहे. तर गट हेल्थ म्हणजे पोटाचं आरोग्य, हे आपण लक्षात घ्यायचंय. आपण स्लाइड बाय स्लाइड जाऊया. आता जे गट हेल्थ आहे म्हणजे पोटाचं आरोग्य जे आहे आपलं, तर ते खूप महत्वाचं आहे. 70% जी आपली इम्युनिटी आहे तर ती आपल्या पोटाच्या आरोग्यावर अवलंबून आहे. गट हेल्थ इज द की टू ओव्हरऑल हेल्थ. म्हणजे आपलं संपूर्ण शरीराचं आरोग्य जर आपल्याला चांगलं राहायचं असेल तर आपलं पोटाचं आरोग्य आपण चांगलं ठेवलं पाहिजे, असं क्रिस कॅर यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही आता अनुभवलं असेल किंवा लहानपणी किंवा आपणही आपल्या मुलांनाही देत असू, जेव्हा त्यांचं पोट खराब होतं, मे बी लूज मोशन होतील किंवा पोट दुखत असेल, काही होत असेल, तर त्यांना आपण दही दिलं जातं, दही खायला दिलं जातं किंवा दही भात खायला दिला जातो. आपल्याला आपल्या आई वडिलांनी दिलेलं आहे आणि आपणही आपल्या मुलांना देत असू. तर ते दही का दिलं जातं त्याचं उत्तर पुढे मिळेल आपल्याला. आणि आपण खूप असं हेल्थ कॉन्शियस असतो. हेल्थ कॉन्शियस म्हणण्यापेक्षा खूप असं स्वच्छता आपल्याला आवडत असते. विशेषतः आपण खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये अगदी जेवायला बसताना अगदी हँडवॉश वगैरे करून व्यवस्थित आपण हे करतो. आणि किचन मध्ये सुद्धा जास्तीत जास्त स्वच्छता कशी राहील, कारण आपल्याला कुठलेही बॅक्टेरिया वगैरे आपल्या आपल्या शरीरामध्ये आपल्याला जायला नको असतात, बॅक्टेरिया व्हायरस, आणि ते योग्यच आहे. बॅक्टेरिया व्हायरस पासून आपण लांबच राहिलं पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य हे चांगलं राहील. परंतु तुम्हाला माहित आहे का की आपल्या पोटामध्ये लाखो नाही तर करोडो बॅक्टेरिया, करोडो म्हणजे पोटामध्येच नाही तर अगदी आपल्या स्किनवर सुद्धा बॅक्टेरिया असतात. आणि त्यातले काही बॅक्टेरिया आहे गुड बॅक्टेरिया असतात आणि काही हे बॅड बॅक्टेरिया असतात जे आपल्याला आजार निर्माण करतात. आता गट हेल्थच्या बाबतीमध्ये फॅक्ट जर आहे ते बघायचे तर 70% आपली इम्युनिटी पॉवर जी आहे तर ती आपली गट हेल्थवर अवलंबून आहे. आयुर्वेदामध्ये जर असं म्हटलेलं आहे की ऑल डिसीजेस कम फ्रॉम गट, म्हणजे तुमच्या पोटापासूनच तुमचे सगळे आजार तुम्हाला सुरू होतात. तुमचं एकदा पोटाची आरोग्य खराब झालं की तिथून तुम्हाला बाकीचे सर्व आजार सुरू होतात. म्हणजे तुम्ही जर पोट तुमचं निरोगी ठेवलं, पोटाचं आरोग्य जर जपलं, तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. आणि आपण आता मेडिटेशन मध्ये जे जे होते त्यांनी अनुभवलं असेल की अचा उच्चार करताना आपल्या बेंबीच्या भोवती जे व्हायब्रेशन होतं त्याचं कारणच आहे तर आपल्या नाभीच्या भोवती जे 72,000 नाड्या ज्या आहेत त्या एकवटलेल्या असतात आणि म्हणून ते जबरदस्त व्हायब्रेशन आपण अनुभवलेलं आहे. कारण तिथं मणिपूर चक्र जे आहे तर ते तिथं आहे. आणि ते मणिपूर चक्र हे एनर्जीचा स्रोत आहे. आपल्या शरीराची जी एनर्जीचा फ्लो आहे तो त्या मणिपूर चक्रापासून सुरू होत असतो. एवढं महत्वाचं ते मणिपूर चक्र आहे आणि ते नाभीच्या भागामध्ये आपलं एकवटलेलं आहे. आणि तुम्हाला माहितच आहे म्हणजे आपण सर्वच आईच्या पोटात असताना त्याच नाभीमधून आपलं शरीराचं भरण पोषण झालेलं आहे. 9 महिने त्या शरीराचं पोषण करण्यासाठी जे अन्न द्रव्य आपल्याला मिळत होतं तर ते आपल्या नाभीच्या द्वारेच आपल्याला मिळत होतं. त्यामुळे एवढं महत्वाची आहे आपली नाभी आणि विशेषतः पोट. थोडक्यामध्येच आपण आपलं पोटाचं आरोग्य कसं जपायचं तर हे आपण बघतोय पुढे. आता मी सांगितलंय की बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये लाखो नाही तर करोडो असतात. मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये असतात. आणि मग हे जे बॅक्टेरिया आहेत आपल्याला असं वाटतं की बॅक्टेरिया म्हणजे फक्त आजार निर्माण करतच असतात, परंतु काही प्रकारचे बॅक्टेरिया हे गुड बॅक्टेरिया असतात की जे आपल्याला आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय, तर प्रोबायोटिक्स आर लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम गुड फॉर डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी हे मदतच करत असतात. त्यांना आपण प्रोबायोटिक्स म्हणतो, म्हणजे गुड बॅक्टेरियांनाच प्रोबायोटिक्स असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर गुड बॅक्टेरिया फ्रॉम फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स फॉर इम्युन सिस्टीम, म्हणजे सैन्याची जी तुकडी असती ना त्यातली पहिली तुकडी जी आहे तर ती म्हणजे आपली गुड बॅक्टेरिया आहे. जेव्हा आपल्या प्रतिकार शक्तीचा विचार करता जर आपल्यावर कुठल्या व्हायरस बॅक्टेरिया कुठलाही आजार आपल्याला जर झाला व्हायरस बॅक्टेरियामुळे तर पहिली जी सैन्याची तुकडी आहे तर ती हे गुड बॅक्टेरिया झेलत असतात. आणि म्हणून हे गुड बॅक्टेरिया हे जे आहे ते आपली इम्युनिटीसाठी खूप चांगले आहे. त्याचबरोबर डायजेशनसाठी त्यांचं महत्व खूप आहे. ब्रेकडाऊन कार्बोहायड्रेटचं, शुगरचं आणि टॉक्झिन्सचं ब्रेकडाऊन करतात. म्हणजे काही शरीरामध्ये आपले वेगवेगळे टॉक्झिन्स निर्माण होत असतात, त्या टॉक्झिन्सच्या ब्रेकडाऊनसाठी सुद्धा हे गुड बॅक्टेरिया आवश्यक असतात. आणि रोगजंतूंना
आपल्या इंटेस्टाईन पासून, आतड्यांपासून निरोगी दूर ठेवतात. आणि त्याचबरोबर मी म्हटलंय की 100 ऑफ ट्रिलियन्स गुड अँड बॅड बॅक्टेरिया इन आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये 100 ट्रिलियन्स पेक्षाही जास्त गुड आणि बॅड बॅक्टेरिया असतात. दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या पोटामध्ये असतात, आपल्या इंटेस्टाईन मध्ये असतात. आता मग आपलं आरोग्य बिघडतं म्हणजे नेमकं काय होतं तिथे? पोटाचं आरोग्य बिघडतं म्हणजे काय होतं? तर गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरियांच्या संख्येमध्ये इम्बॅलन्स होतो. जेव्हा बॅड बॅक्टेरियांची संख्या वाढते, गुड बॅक्टेरियांची संख्या कमी होते, तेव्हा आपलं पोटाचं आरोग्य खराब होतं. तेव्हा आपल्याला इन्फेक्शन होतं, पोटाचं इन्फेक्शन, इंटेस्टाईनचं इन्फेक्शन, आणि मग आपल्याला वेगवेगळे त्रास सहन करावे लागतात. आता हे इम्बॅलन्स होण्याचं महत्वाचं जे कारण आहे तर ते आहे अँटीबायोटिक. आपण जर आजारी पडलो, आपण डॉक्टरांकडे गेलो, अगदी सर्दी तापाला सुद्धा डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देतात. आणि हे अँटीबायोटिक्स जे आहे तर ते आपल्या बॅड बॅक्टेरिया सोबतच गुड बॅक्टेरियाला सुद्धा मारतात, आणि तिथं हे बॅलन्स होत असतं. मी म्हणत नाही की अँटीबायोटिक्स कधीच घेऊ नका. अँटीबायोटिक्स खूप गरज असेल तर अँटीबायोटिक्स आपल्याला आवश्यक आहे. परंतु जर आपण सारखं सारखं डॉक्टरांकडे जावं लागत असेल आपल्याला, आणि सारखं सारखं डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक्स देत असतील, तर ते अँटीबायोटिक्स जे आहे तर ते आपली गट हेल्थ ही पूर्ण डिस्टर्ब करून टाकत असतात. कारण गुड बॅक्टेरिया सुद्धा बॅड बॅक्टेरिया सोबत मारले जात असतात, आणि त्यामुळं इम्बॅलन्स होतं. आणि मग अँटीबायोटिक्सच्या डोस नंतर ते जे इम्बॅलन्स होतं त्याच्यामध्ये मग बॅड बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी त्यांना चान्स मिळतो, आणि बॅड बॅक्टेरियांची संख्या वाढते, आणि पुन्हा आपण आजारी पडतो. असं हे चक्र चालू राहतं. त्यामुळं अँटीबायोटिक्सचा वापर हा मर्यादित प्रमाणात खूपच आवश्यक असेल तेव्हाच करणं गरजेचं आहे. आणि अँटीबायोटिक्स नंतर जी आपली गट हेल्थ खराब होती त्याच्यासाठी त्यानंतर प्रोबायोटिक्स घेणं आवश्यक आहे. गुड बॅक्टेरिया युक्त पदार्थ खाणं आवश्यक आहे, की त्यामुळं आपलं जे बॅलन्स आहे गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया ते प्रॉपर होईल. त्याचबरोबर फक्त अँटीबायोटिक्स हेच कारण नाहीये इम्बॅलन्स होण्याचं, तर स्ट्रेस किंवा खाण्यापिण्याच्या आपल्या चुकीच्या सवयी, जंक फूड खाणं आणि झोपेचा अभाव हे सुद्धा कारण आहेत की जिथं आपलं पोटाचं आरोग्य खराब होतं. आता प्रोबायोटिक्स म्हणजे बघितलं आपण की गुड बॅक्टेरिया म्हणजे प्रोबायोटिक्स. आता प्रीबायोटिक्स हे पण समजून घेऊया. प्रीबायोटिक्स काय आहे? तर जे गुड बॅक्टेरिया आहे त्यांचं खाद्य म्हणजे प्रीबायोटिक्स आहे. ते बॅक्टेरिया जगण्यासाठी त्यांना एक खाद्य पण पाहिजे असतं, आणि ते कशावर जगतात? तर आपण जे सॅलड वगैरे खातो, काकडी असेल, टोमॅटो असेल, गाजर असेल, कांदा असेल वगैरे, हे जे सॅलड खातो म्हणजे फायबरयुक्त कार्बोहायड्रेटवर हे गुड बॅक्टेरिया जगत असतात. कॉमन प्रीबायोटिक्सचे 2 टाईप आहेत, फ्रुक्टो ऑलिगोसॅकॅराइड्स आणि गॅलॅक्टो ऑलिगोसॅकॅराइड्स. हे नावं लक्षात ठेवण्याची गरज नाहीये, फक्त जस्ट तुम्हाला सांगितलं की 2 प्रकारचे प्रीबायोटिक्स असतात, आणि ते आपल्याला आपल्या फूड मधून मिळतात. आणि जेव्हा फूड मधून सफिशियंट प्रमाणात मिळत नाही तर तेव्हा आपण आपले सप्लिमेंट सुद्धा त्याला मदत करत असतात. आणि त्यानंतर प्रीबायोटिक्सचे सोर्सेस काय आहेत? म्हणजे जे गुड बॅक्टेरिया आहेत ते जगण्यासाठी आपण प्रीबायोटिक्स आहारामध्ये असणं आवश्यक आहे. आणि प्रीबायोटिक्स मग कशामधून आपण घेऊ शकतो? आपल्याला जर गुड बॅक्टेरियाची संख्या आपल्याला व्यवस्थित ठेवायची, प्रॉपर ठेवायची, बॅलन्स चांगलं ठेवायचं, पोटाचं आरोग्य चांगलं ठेवायचं, तर प्रीबायोटिक्स आपल्या आहारामधून आपल्याला घेणं आवश्यक आहे. आणि मग ते प्रीबायोटिक्स आपल्याला कशातून मिळणार आहे? ग्रीन पीस म्हणजे वाटाणा, ओनियन, कांदा, लसूण, केळी, बार्ली, सोयाबीन या सगळ्या अन्न घटकांमधून आपल्याला प्रीबायोटिक्स मिळणार आहे. आणि जर गरज असेलच तर सप्लिमेंट सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जाऊ शकतात. प्रीबायोटिक्स म्हणजे जे गुड बॅक्टेरियाचं खाद्य आहे तर ते आपण हे बघितलंय की काय काय कशा कोणत्या अन्न पदार्थांवर प्रोबायोटिक्स वाढत असतात. गुड बॅक्टेरियांच्या वाढीसाठी हे पदार्थ आपल्याला आवश्यक आहे. तर प्रोबायोटिक आपल्याला कशातून मिळतं? थोडंसं जमलिंग होऊ शकतं आपलं प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक. प्रीबायोटिक म्हणजे गुड बॅक्टेरियाचं खाद्य आहे, आणि प्रोबायोटिक म्हणजे ऍक्च्युअली गुड बॅक्टेरिया आहे. तर हे गुड बॅक्टेरिया कशामधून वाढतात? तर फर्मेंटेड फूड हा त्याचा एक महत्वाचा स्रोत आहे. जे साऊथ इंडियन पदार्थ आहेत, इडली, डोसा, उत्तप्पा, हे फर्मेंटेड असतं. हे फर्मेंटेड फूड मधून प्रोबायोटिक्स आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये मिळतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे लोणचं बनवलं जातं, आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि प्रत्येकाच्याच घरामध्ये आंब्याचं लोणचं बनवलं जातं. हे घरी बनवलेलं लोणचं याच्यामध्ये सुद्धा हे सुद्धा फर्मेंटेड असतं, आणि त्यातूनही आपल्याला प्रोबायोटिक्स मिळतं.
आणि त्यानंतर दह्यामधून सुद्धा आपल्याला प्रोबायोटिक्स चांगल्या प्रकारात मिळतं. दही, ताक याचा इंटेक आपल्या रोजच्या आहारात असेल तर आपली जी प्रोबायोटिक आहे त्याची त्याची हेल्थ चांगली राहते, आपली गट हेल्थ चांगली राहते, प्रोबायोटिकची संख्या चांगली राहते. आता आपण जर बघितलं, कैरी जर असेल, आपली कैरी आपण ऍज इट इज अशीच ठेवली तर काही दिवसांनी ती खराब होणार असते, पण त्याच कैरीचं बनवलेलं लोणचं आपण वर्ष खातो. याचं कारण असं आहे की त्या मधली जी शुगर आहे किंवा ग्लुकोज कार्बोहायड्रेट जे आहे त्या कैरीमधलं, तर त्याचं रूपांतर हे लॅक्टिक ऍसिड मध्ये होत असतं आणि मग हे लॅक्टिक ऍसिड मध्ये त्याचं रूपांतर झाल्यामुळं ते खूप काळापर्यंत प्रिझर्व केलं जाऊ शकतं, म्हणजे खूप काळापर्यंत टिकतं ते. म्हणून हे लोणचं जे आहे ते अगदी आपण वर्ष टिकतं आणि वर्ष आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. तर त्याचं कारण असं आहे, ते फर्मेंटेड होतं म्हणजे काय होतं, तर त्याच्यामधलं जी शुगर आहे किंवा कार्बोहायड्रेट आहे तर त्याचं रूपांतर हे लॅक्टिक ऍसिड मध्ये होतं आणि त्यामुळे ते एवढे दिवस टिकतं. आता आपण हे स्रोत बघितले अन्न पदार्थातून, आपण कशातून घेऊ शकतो. साऊथ इंडियन पदार्थ, इडली, डोसा, उत्तप्पा आहे, लोणचं आहे, दही आहे, याच्यामधून आपल्याला प्रोबायोटिक्स मिळतं. परंतु रोज जर आपल्या आहारामध्ये हे नसेल किंवा हे कमी पडत असेल तर काही सप्लिमेंट्स सुद्धा आपल्याकडे आहेत. आणि बऱ्याच जणांना माहित असेल की हर्बालाइफचं प्रोबायोटिक्स, सिम्पली प्रोबायोटिक हे सप्लिमेंट खूप छान आहे आणि खूप छान काम करतं ते आपल्या पोटाच्या आरोग्यावर. आता प्रोबायोटिकचे खूप सारे फायदे आहेत, त्यातले काही मी तुम्हाला सांगते की आपलं हार्ट डिसीज आहे तर ते प्रिव्हेंट करण्याचं काम सुद्धा प्रोबायोटिक्स करतात. कारण ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की आपली गट हेल्थवर आपले सगळे आजार जे आहे, पुढचे आजार, गट हेल्थ चांगली असेल तर आजार आपल्याला जास्त होणार नाही, आणि गट हेल्थ जर आपली पुअर असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार जे आहेत ते आपल्याला होऊ शकतात. तर हार्ट डिसीज सुद्धा आपण प्रिव्हेंट करू शकतो आपल्या पोटाचं आरोग्य चांगलं ठेवून. त्याचबरोबर बीपी सुद्धा कंट्रोल होऊ शकतो. आणि ज्यांना दूध पचत नाहीये त्यांच्या आहारात जर प्रोबायोटिकचं प्रमाण प्रॉपर असेल तर दुधाच्या पचनासाठी म्हणजे लॅक्टोज च्या मेटाबॉलिझमसाठी सुद्धा प्रोबायोटिक काम करतं. त्याचबरोबर ज्यांना इरिटेबल बाउल सिंड्रोम आहे, हा पोटाचा एक आजार आहे, याच्यामध्ये लूज मोशन सारख्या होत राहतात आणि पोटामध्ये काहीच टिकत नाही, सारखं लूज मोशन होत राहतात आणि न्यूट्रिएंट्स ऑब्झर्प्शन होत नाही, असा हा आयबीएस आहे. तर या आयबीएस एकदा झाल्यावर असं म्हणतात की तो क्युअर होत नाही, परंतु जेव्हा आपण आपल्या आहारामध्ये प्रोबायोटिक्सचा इंटेक प्रॉपर करायला लागू तर तेव्हा या आयबीएस ला सुद्धा फरक पडतो. आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असतो, बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम असतो, रोजच्या रोज पोट साफ होत नाही, तर त्यांनी सुद्धा प्रोबायोटिक जर आपलं घेतलं तर त्यांना सुद्धा खूप छान फरक पडतो. येस, आता प्रोबायोटिकच्या इंटेकमुळे किडनी आणि आपले किडनी स्टोन आणि युरिनरी स्टोनचं ब्रेकडाऊन सुद्धा होत असतं. आता रोहिणी मॅडमला त्यांचं उत्तर मिळालं असेल की त्यांचा किडनी स्टोन कुठं गेला, तर त्यांनी जे प्रोबायोटिकचा इंटेक केलेला आहे, प्रोबायोटिक घेतलेला आहे, त्यांच्या पूर्ण ऑल न्यूट्रिशन त्या घेतातच, परंतु त्यामध्ये विशेष करून प्रोबायोटिकचा रोल महत्वाचा आहे किडनी स्टोन डिझॉल्व्ह होण्यासाठी. त्याचबरोबर ज्यांना युरिनरी स्टोन म्हणजे मूतखडा आहे त्यांचा मूतखडा सुद्धा यामुळे कमी होऊ शकतो, त्याची साईज कमी होऊ शकते, ते विरघळू शकतो. त्याचबरोबर किडनी स्टोन आणि युरिनरी स्टोन हे एकदा विरघळल्यानंतर ते जे टॉक्झिक कंपाऊंड्स आहे तर ते सुद्धा डिकम्पोज करण्याचं काम हे प्रोबायोटिक करत असतात. म्हणजे किती महत्वाचा रोल आहे. खूप सारे लोक परेशान असतात किडनी स्टोन आणि युरिनरी स्टोनमुळे, प्रचंड पोटदुखी त्यामध्ये असतं, परंतु जेव्हा थोडंसं आपण आपल्या पोटाच्या आरोग्याकडे लक्ष देऊ, आपल्या आहारामध्ये चेंजेस करू, प्रोबायोटिक्स युक्त पदार्थ आपण खायला लागू किंवा सप्लिमेंट स्वरूपामध्ये सिम्पली प्रोबायोटिक घ्यायला लागू तर या आजारांपासून आपण मुक्त होऊ शकतो. पुन्हा इथे डिस्क्लेमर आहे, आम्ही इथे डॉक्टर नाहीयेत, परंतु तरीही काही चेंजेस केल्यानंतर आपल्याला इथे फरक पडू शकतो. मेंटल हेल्थ सुद्धा इम्प्रूव्ह होते. जेव्हा आपलं पोटाचं आरोग्य चांगलं असतं तेव्हा मेंटल हेल्थ सुद्धा आपली इम्प्रूव्ह होते. त्याचबरोबर नर्वस सिस्टीमवर सुद्धा पॉझिटिव्ह इफेक्ट जाणवतात. त्याचबरोबर डिप्रेशन, एन्झायटी याच्यातून रिकव्हर व्हायला सुद्धा मदत मिळते. ऍलर्जीज कुणाला असतील तर त्या ऍलर्जीज कमी व्हायला किंवा त्यातून पूर्णपणे बाहेर यायला मदत होते. त्याचबरोबर हे जे प्रोबायोटिक्स आहेत आपल्या शरीरातले गुड बॅक्टेरिया, तर ते काही प्रकारचे व्हिटॅमिन्सची निर्मिती सुद्धा करत असतात, जसे की फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन के, नायसिन, व्हिटॅमिन बी6, बी12 हे काही असे व्हिटॅमिन्स आहे की ते प्रोबायोटिक आपले शरीरामध्ये निर्माण करत असतात. येस, आता शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत आपण आपल्या रोजच्या रुटीन मध्ये काय चेंजेस करायचे आहेत. तर ऍड 1 or 2 प्रीबायोटिक अँड प्रोबायोटिक फूड
टू युअर डाएट. आपण जी आता लिस्ट बघितलेली आहे, प्रीबायोटिक आपल्याला कशातून मिळतं आणि प्रोबायोटिक कशातून मिळतं, असं प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक युक्त खाद्य खाणं आपल्या आहारामध्ये आपण ऍड करायचं आहे. जसे की होममेड दही असेल, घरी बनवलेलं दही, लोणचं, होल ग्रेन्स, बनानास, ओनियन, गार्लिक, सॅलड हे आपण आपल्या आहारामध्ये इंटेक करायचं आहे. आणि त्याचबरोबर सप्लिमेंट म्हणून आपण हर्बालाईफचं सिम्पली प्रोबायोटिक घेऊ शकतो आणि खूप छान असे त्याचे रिझल्ट आहेत. महाग मी तर रोज घेते. आपल्याला गरीब शक्य आहे कधी खाणं. असे खूप छान असे त्याचे रिझल्ट आहे. आपलं पोटाचं आरोग्य किती महत्वाचं आहे आणि पोटाचं आरोग्य जर आपल्याला जपायचं असेल तर आपल्याला आपल्या पोटातील जे गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया आहे त्यांचं बॅलन्स साधणं गरजेचं आहे. बॅड बॅक्टेरिया आपले टोटल नष्ट होणार नाहीयेत, परंतु गुड बॅक्टेरियांची संख्या वाढवणं हे आपल्या हातात आहे. आणि गुड बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यासाठी कुठले अन्नपदार्थ आपण खायला पाहिजेत किंवा कुठलं न्यूट्रिशन आपण घ्यायला पाहिजे, तर हे मला वाटतं सगळ्यांना क्लिअर झालं असेल. आणि यस, आज माझ्याकडून एवढंच होतं. कुणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता.